निवडणुकीच्या तोंडावर सरकारी यंत्रणेचे बनावट शिक्के वापरून गरिबांची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींना जेलमध्ये पाठवा अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे। चंद्रपूरच्या राजू नगर परिसरात भाजपा उमेदवार सुभाष कासनगोट्टीवार यांनी बनावट शिक्के असलेले बोगस पट्टे वाटल्याचे महानगरपालिकेच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी कासनगोट्टीवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या प्रकरणात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक व चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष कासनगोट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। खोट्या सही शिक्के मारून त्यांनी ही पट्टे वाटप केले। याची रीतसर तक्रार झाली। तक्रारीत त्यांचं नाव कुठेही आलं नाही आणि जो तक्रार करता आहे राहुल, आज तो पण या ठिकाणी राहुल भोयर आलेले आहे आणि उपायुक्तांनी एक पत्र फक्त SP ऑफिसला दिलं आहे। आम्ही SP साहेबांना पण आता भेटून आलो। SP साहेबांचं असं म्हणणं आहे की आयुक्तांनी रीतसर तक्रार आमच्याकडे द्यावी की यांच्यावरती नावानिशी FIR करून यांच्यावरती गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी। आमची देखील तीच मागणी आहे की असे खोटे अधिकार वापरून खोट्या अधिकाराचा असा वापर करणारे जे कोणी भाजपाचे पदाधिकारी या ठिकाणी सुभाष कासनगोट्टीवार आहे, ज्यांनी आचारसंहितेचा भंग करून आचारसंहितेत अशा कुठल्याही पद्धतीचं शासकीय काम जेव्हा होऊ शकत नाही तेव्हा पट्टे वाटप आचारसंहितेत ते कसे करू शकतील। असे शासकीय पट्टे वाटप करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या भाजपाच्या माजी शहराध्यक्षावर सुभाष कासनगोट्टीवार रीतसर FIR दाखल करून त्यांच्यावरती नियमानुसार कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे।